हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बोराचं गोड, आंबट आणि तिखट असं लोणचं करणार आहोत. तर पहा, इथे मी बोरं घेतलेली आहे. तर मी बदलापूरला काही कामानिमित्त गेली होती. काही काम होतं आणि काम वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी रिटर्न येत होते बदलापूर स्टेशनलाच ना एक आजीबाई बसल्या होत्या बोरं घेऊन. एक छोटा ग्लास होता. एक छोटा ग्लास म्हणजे ग्लास भरून त्यांच्याकडे बोरं असतात. तर एक ग्लास 10 रुपये. तर अशा पद्धतीने मी 50 रुपयाची ही बोरं घेतली होती. तुम्ही विचार करत असाल ही काय 50 रुपयाची बोरं आहेत का? तर एवढं सांगेल की जेव्हा मी बोरं आणली ना, तेव्हा मी आणि त्याच्या आम्ही दोघांनीही यातली बऱ्यापैकी ना बोरं खाल्ली होती. कारण बोलतात ना की खूप दिवसानंतर समजा मे महिन्यामध्ये आपलं बोरं आणि जर चिंच जर खायला भेटली तर खूपच छान. आणि जे ही गावाकडे राहतात किंवा गावा साईडला राहतात त्यांच्यासाठी चिंच, बोर, करवंद, त्यानंतर खूप अशा काही गोष्टी आहेत. म्हणजे त्याला बोलतात की गावरान मेवा असंही बोलू शकतात तुम्ही. असो, तर ही बोरं मी आणले म्हणजे आणून बऱ्यापैकी बोरं आम्ही दोघांनी खाऊन टाकलेली आहेत. त्यातली जी काही उरली त्या उरलेल्या बोरांपासून मी आज गोड, आंबट, तिखट असं लोणचं करणार आहे. आणि पहा, ही जी बोरं आहेत ही बोरं छान मस्त अशी मी सुकवून घेतलेली आहे. तुम्हाला आवाज येत असेल. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता पटापट बोराचं मस्तपैकी गोड, आंबट, तिखट लोणचं करूया. आज आपण बोराचं गोड, आंबट, तिखट असं लोणचं करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहा, इथे मी 1 वाटी भरून बोरं घेतलेली आहेत. तर आता ही जी बोरं आहेत तर ही सुकलेली बोरं आहेत. तर मी 3-4 दिवस ही बोरं छान मस्त उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहेत. आता ही बोरं आपल्याला स्वच्छ अशी 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी पाव ग्लास भरून मी इथे पाणी ॲड केलेलं आहे. आता पहा, इथे मी आपल्याकडे जेवढी बोरं आहे त्यानुसारच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी आपल्याला जास्त अजिबात ॲड नाही करायचा. फक्त बोरं बुडेपर्यंतच पाणी ॲड करायचं आहे. तर माझ्याकडे 1 वाटी भरून बोरं होती, त्यानुसार मी फक्त पाव ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तर पहा, आता आपल्याला पाव चमचा मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चमचा इथे आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे आणि इथे मी 5 चमचे मी इथे गूळ ॲड केलेला आहे. आपलं म्हणजे गूळ असेल तर तो बारीक कट करून तुम्ही ॲड करू शकतात. जागरिक पावडर असेल तुम्ही तीसुद्धा ॲड करू शकतात किंवा तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा ॲड करू शकतात. आता पहा, हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे जे पाणी दिसतं, पाणी आटेपर्यंत आपल्याला छान मस्त ही बोरं याच्यामध्ये शिजवून घ्यायची आहेत. आणि पहा, अजून एक गोष्ट सांगेल, जर इथे तुम्हाला हे लोणचं आंबट हवं असेल तर पहा, तुम्ही याच्यामध्ये 1 लिंबू पिळून ॲड करू शकता, म्हणजे एका लिंबाचा रस ॲड करू शकतात. आणि अजून एक गोष्ट, ही जी बोरं आहेत ही बोरं मुळातच आंबट असतात. त्याच्यामध्ये अजून काही आंबट म्हणजे काही टाकायची गरज लागत नाही. मी ते फक्त गूळ आणि लाल तिखट ॲड केलेलं आहे. तर पहा, इथे 10 मिनटं झालेले आहे. 10 मिनटातच इथे हे जे पाणी आहे पूर्णपणे आटलेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. इथे आपलं बोराचं लोणचं तयार झालेलं आहे. आता पहा, इथे याचं ना मी इथे जे गूळ ॲड केलेला आहे या गुळाचा हलका असा पाक तयार झालेला आहे. तर मी वरतून आहे ना 2 ते 3 चमचे पाणी ॲड केलं होतं आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. तर इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. हे जे लोणचं आहे रूम टेम्परेचरमध्ये 3 दिवस खूप छान असं राहतं. जर तुम्हाला अगदी 7-8 दिवसांसाठी हे लोणचं स्टोअर करायचं असेल तर तुम्ही हे लोणचं एका काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकतात. हे लोणचं आहे चवीला 1 नंबर आणि भन्नाट असं लागतं, गोड, आंबट आणि तिखट.
आपण जेव्हा ही बोरं खातो ती काही बोरं गोड असतात, काही आंबट असतात, पण सगळीच बोरं खाल्ली नाही जात. पण तुम्ही जर असं बोराचं लोणचं जर केलंत ना, तर एका वेळेसच तुम्ही हे लोणचं पूर्ण तुम्ही म्हणजे संपवाल. मी आणि ज्ञानेशनी जास्त वेळ वाया न घालवता पटापट या लोणच्यावरती आम्ही ताव मारला.